मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशामुळे उपजिल्हा रुग्णालयात व्यापाऱ्यांकडून फज्जा। शहरातील समस्त व्यापारी आपली प्रतिष्ठाने उघडण्यापूर्वी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात येथे कोरोना तपासणी करून घेण्यासाठी पळाले। गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला। गुरुवारी संध्याकाळी व्यापारी जेव्हा आपली दुकाने बंद करीत होते तेव्हा नगर परिषदचे कर्मचारी बाजारपेठेत उद्या कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाही म्हणून सांगून गेले। शुक्रवारी सकाळी तशी ध्वनी प्रक्षेपकाद्वारे घोषणाही झाली। कॉलनी परिसरात दुकाने बंद करण्यात आली। याची चर्चा मुख्य बाजारपेठेत झाली आणि सर्व व्यापारी कोरोना टेस्ट करिता उपजिल्हा रुग्णालयात पळाले। त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली। सामाजिक अंतराचा फज्जा उडाला। नगर परिषदचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते, पण गर्दीत लोक ऐकत नसल्याचे ते हतबल होऊन सांगत सुटले। एकीकडे दुकानदारांवर ग्राहक सामाजिक अंतर ठेवू शकत नसल्याचे कारणावरून त्यांना दंड थोपवला जात असताना मात्र रुग्णालयात हा प्रकार प्रशासनाने सहन करून घेतला। सोशल डिस्टन्सिंग पाळल्या न गेल्यामुळे आजार बळावण्याची भीती व्यापाऱ्यांनी वर्तवली असून याला प्रशासनाचे नियोजन जबाबदार असेल अशी भावना व्यापाऱ्यांनी यावेळेस वर्तवली आहे। नियोजन शून्य कारभार। एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येकाची कोरोना तपासणी करून घेण्याची नियोजन कार्यवाही सुरू केली असताना मात्र असे नियोजन करण्याची तसदी प्रशासन का घेत नाही हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शहरात लहान मोठे जवळपास 3000 व्यापारी आहे। एकाच वेळेस सर्वांना फतवा काढून तपासणी करण्याचे आदेश देण्याऐवजी एक परिसर घेऊन तपासणी करून घेता आली असती। काहीही झाले तरी व्यापाऱ्यांना टार्गेट केल्या जाण्याची प्रशासनाची भूमिका योग्य नसल्याची भावना एका व्यापाऱ्याने नाव समोर न येऊन देण्याच्या शर्तीवर व्यक्त केली आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।